माझे नाव तनुजा कृष्ण भालेकर आहे. मी इयत्ता 3 ब मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव राजा छत्रपती प्राथमिक विद्यालय आहे. मी डॉक्टरांची मुलाखत घेण्यासाठी आले आहे. जा ओके ना ओके हां पैसवर बस ते केलं ते सगळं तुमचे नाव काय? माझे नाव डॉक्टर प्रमोद रामराव लोहार. तुम्ही कुठे राहता? मी सध्या देहूमध्ये राहतो. तुम्ही हे काम किती वर्ष करत आहात? मी हे काम 20 वर्षापासून करत आहे. कामाचे स्वरूप काय असते? वैद्यकीय प्रॅक्टिस म्हणजे वैद्यकीय सेवा देतो. तुम्ही करत असलेले काम तुम्हाला आवडते का? हो, तुमच्या कामातून तुम्ही लोकांना कशी मदत करता? माझं काम आहे वैद्यकीय सेवा म्हणजे माझ्या ज्ञानाचा वापर चांगला लोकांचं आरोग्य सुधारावं म्हणून करावं. याच्यातून लोकांना चांगला संदेश, चांगला उपचार आणि लोकांना बरं कसं लवकरात लवकर करता येईल हे मी बघतो. लोक तुमच्याशी कसं वागतात? अनेक प्रकारचे लोक आहेत. इतिहासात जर बघितलं तर जगद्गुरु तुकोबराय यांनी अभंग लिहिले, गाथा लिहिली. त्या गाथामध्ये 4,500 अभंग लिहिले. त्यांनी या लोकांना सगळ्यांना समजून सांगितलं. त्यावेळेस अनेक प्रकारचे सामाजिक लोक होते, अनेक स्वभावाचे लोक होते. तसे माझ्या प्रॅक्टिसमध्ये, क्लिनिकमध्ये मला अनेक प्रकारचे लोक भेटतात जे माझं ऐकतात. काही लोक माझं ऐकत नाही. तुमच्या आठवणीतला एखादा महत्त्वाचा प्रसंग सांगा. मी साधारणतः 2012 पासून बेटी बचाव जन आंदोलन करत आहे संपूर्ण भारतामध्ये. आतापर्यंत बेटी बचाव जन आंदोलन करताना भारतामध्ये हजाराच्या वर रॅली झालेल्या आणि यामध्ये 4 लाख डॉक्टर्स, 16,000 सामाजिक संघटना आणि 25 लाख स्वयंसेवक मुलगी जन्माचं स्वागत करत आहे संपूर्ण भारतात. सर्वात महत्वाचा आनंदाचा क्षण जेव्हा आम्ही दिल्लीमध्ये बेटी बचाव जन आंदोलनाची रॅली करण्यासाठी गेलो, तिथे जेव्हा प्रसंग बघितला की सुशिक्षित लोक मुलगी वाचण्यासाठी प्रयत्न करत नाही, गर्भ लिंग निदान चाचणी करतात आणि तेच ॲबॉर्शन करतात. जेव्हा गरीब, आपण म्हणतो गरीब आदिवासी भागामध्ये गेलो किंवा गरीब वस्तीमध्ये गेलो, तिथले गरीब लोक मुलगी जन्माचं स्वागत आनंदाने करतात. गेल्या 12 वर्षापासून तुझ्यासारख्या मुली या वाचाव्यात यासाठी आम्ही 12 वर्षापासून प्रयत्न करतो आणि मला खूप आनंद वाटतो. एक मुलगी माझा इंटरव्ह्यू घेते याच्यासारखा दुसरा आनंद नाही. लहानपणी तुम्हाला काय व्हावंसं वाटतं? लहानपणी वाटणं वेगळं आणि होणं वेगळं. म्हणजे मला लहानपणी असं वाटायचं की मला IPS अधिकारी व्हावं, पोलीस खात्यात जावं असं मला वाटायचं. पण जसं जसं वेळ जातो तसे जसे मार्क्स बदलत जातात तसतसे माणसाचे करिअर बदलत जातं आणि 12वीला चांगले मार्क्स मिळाल्यामुळं मी मेडिकल क्षेत्रात आलो आणि डॉक्टर झालो. तुम्ही आम्हाला काय संदेश द्याल? मला यातून एकच संदेश द्यायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं, एवढी लहान आहे, खूप छान बोलते तू, तुझे एवढी डेअरिंग या लहान वयामध्ये तू केली आता, याच्या पुढे तुला फ्युचरमध्ये भविष्यामध्ये याची खूप चांगली मदत होईल आणि चांगल्या पद्धतीचे तू प्रश्न अजून विचारू शकशील. आणि अशीच तयारी लहान मुलांची प्राथमिक शाळेत, माध्यमिक शाळेत झाली पाहिजे आणि चांगले चांगले व्यक्तिमत्वांचं मुलाखत, इंटरव्ह्यू ही घेतलीच गेली पाहिजे आणि त्यांचा आदर्श हा शाळेमध्ये मुलांच्या शिक्षणामध्ये घेतलाच पाहिजे असं मला वाटतं.
धन्यवाद.